नमस्कार. प्रत्येक पालकांना वाटतं की आपलं मूल हुशार व्हावं. पण फक्त हुशार असून भागतं का? नाही ना. ते आत्मविश्वासू आणि व्यावहारिक पण असायला हवं. तर मग आज आपण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच काही 10 सायन्स बेस्ड टिप्स पाहणार आहोत, ज्या त्यांच्या भविष्यासाठी खराच खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. तर पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया. बघा, हुशार असणं म्हणजे बुद्धिमान असणं. पण स्मार्ट असणं म्हणजे काय? तर आत्मविश्वास आणि व्यावहारिक ज्ञान या दोन्हींचा मिलाप. खरी हुशारी ही फक्त पुस्तकी ज्ञानात नाही, तर या दोन्ही गोष्टींच्या संतुलनात आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की मुलांमध्ये हे सगळे महत्वाचे गुण नक्की रुजवायचे कसे? चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या काही स्लाइड्समधून शोधूया. सुरुवात करूया अगदी पायाभूत गोष्टींपासून, म्हणजे आपल्या पहिल्या भागापासून, जो मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करतो. कारण म्हणतात ना, निरोगी शरीरातच निरोगी मन राहतं. सगळ्यात पहिली आणि खरं सांगायचं तर सर्वात महत्वाची टीप आहे योग्य आहार. हे बघा, संशोधनातून हे सिद्ध झालंय की प्रथिने, ओमेगा 3, आयर्न आणि झिंक ही पोषक तत्व मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप म्हणजे खूपच आवश्यक आहेत. त्यामुळे त्यांच्या आहारात म्हणजे रोजच्या जेवणात अंडी, दूध, डाळी, सुकामेवा आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश आवर्जून करा. आता दुसरी टिप, आणि ती आहे पुरेशी झोप. वैज्ञानिक अभ्यासानुसार 6 ते 12 या वयोगटातल्या मुलांना रोज कमीत कमी 9 ते 11 तास झोप मिळायलाच हवी. आणि याचं कारण अगदी सरळ आहे. जेव्हा मुलं पुरेशी झोप घेतात तेव्हा त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढायला थेट मदत होते. हा अगदी साधा सोपा पण तितकाच महत्त्वाचा नियम आहे. तिसरी टीप आहे शारीरिक व्यायाम. व्यायामाने फक्त शरीर नाही, तर मेंदूही एकदम तंदुरुस्त राहतो. कसं? तर व्यायामामुळे मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो, ज्यामुळे मुलांचा फोकस सुधारतो. सायकलिंग, दोरी उड्या किंवा कोणतीही मैदानी खेळ हे सगळे उत्तम पर्याय आहेत. चला, आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. इथे आपण बघणार आहोत की मेंदूला सक्रिय आणि तीक्ष्ण ठेवण्यासाठी कोणत्या सवयी महत्वाच्या आहेत. चौथी टीप ऐकायला खूप सोपी आहे, पण तितकीच प्रभावी आहे. दररोज फक्त 20 मिनिटं वाचन. ही एक छोटीशी सवय मुलांचा शब्दसंग्रह, त्यांची कल्पनाशक्ती आणि इतकंच नाही तर त्यांचा IQ म्हणजे IQ वाढवायला सुद्धा मदत करते. मग प्रश्न येतो की काय वाचायचं? तर त्यांना गोष्टींची पुस्तकं द्या, माहिती देणारी पुस्तकं द्या किंवा अगदी वर्तमानपत्र वाचायला प्रोत्साहन द्या. जितकं विविध प्रकारचं वाचन होईल, तितकी त्यांच्या ज्ञानात भर पडेल. 5वी टीप आहे सर्जनशीलतेला वाव देण्याबद्दल, म्हणजे चित्रकला, संगीत, नृत्य किंवा मग घरीच काहीतरी DIY प्रोजेक्ट्स करणं. अशा गोष्टींमुळे होतं काय की मेंदूचे दोन्ही भाग म्हणजे डावा आणि उजवा एकदम सक्रिय होतात आणि त्यांची विचार करण्याची क्षमता वाढते. आणि ही स्लाईड तर आजच्या काळात खूपच महत्त्वाची आहे. जास्त स्क्रीन टाईममुळे मुलांची एकाग्रता कमी होते हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे मोबाईल किंवा टीव्हीचा वापर मर्यादित ठेवणं हे त्यांच्या मानसिक विकासासाठी खूप गरजेचं आहे. हे लक्षात ठेवायलाच हवं. आता आपण शेवटच्या आणि माझ्या मते अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. ह्यात आपण बघूया की मुलांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक मानसिकता कशी तयार करायची. तर 7वी टीप आहे मुलांशी जास्तीत जास्त बोलणं. हे एक साधं समीकरण आहे. जितकं जास्त बोलणार, तितकं ते जास्त शिकणार. त्यांना का आणि कसं असे प्रश्न विचारायला लावा. यामुळे त्यांची विचार करण्याची, चिकित्सा करण्याची सवय वाढेल. 8वी टीप, तर आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक प्रकारे रामबाण उपाय आहे. मुलांसाठी छोटी छोटी, सहज पूर्ण करता येतील अशी ध्येय ठरवा. उदाहरणार्थ, आज 10 नवीन शब्द शिकायचे. जेव्हा ते हे छोटंसं ध्येय पूर्ण करतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आपोआप वाढतो. 9वी आणि अत्यंत महत्त्वाची टीप, मुलांच्या निकालापेक्षा त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करा. फक्त वाव, पहिला नंबर आला असं नाही, तर अरे वा, तू खरंच खूप मेहनत केलीस असं म्हणा. असं केल्याने काय होतं माहितीये? त्यांच्यात एक ग्रोथ माइंडसेट तयार होतो. म्हणजे त्यांना हे कळायला लागतं की यश हे प्रयत्नांनी मिळवता येतं. आणि आता शेवटची 10वी टीप, दररोज फक्त 5 मिनिटं ध्यान किंवा अगदी दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम. या छोट्याशा गोष्टीमुळे मुलांचा तणाव कमी होतो आणि त्यांची एकाग्रता कमालीची सुधारते. तर या 10ही टिप्स पाहिल्यानंतर आता आपण या सगळ्याच्या निष्कर्षाकडे येऊया. इथे पालकांसाठी एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी.
खरी हुशारी किंवा स्मार्टनेस म्हणजे फक्त परीक्षेतले मार्क नाहीत. खरी स्मार्टनेस म्हणजे विचार करण्याची क्षमता, कोणतीही समस्या सोडवण्याची कला, डगमगून न जाणारा आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगले संस्कार. आणि जाता जाता एक प्रश्न ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. आपण आपल्या मुलांच्या फक्त मार्कांवर लक्ष केंद्रित करत आहोत की त्यांच्या सर्वांगीण विकासाला जास्त महत्त्व देत आहोत? यावर नक्की